36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील चौसाळा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिधी श्रद्धांजली वृद्धांनी त्यांचा धर्मग्रंथ देऊन प्रबोधनानं साजरी करण्यात आली आहे. वाचाल तर वाचाल, टिकाल तर टिकाल आणि शिकाल तर शिकाल हे पुस्तक हेच मस्तक घडवते, कुणापुढे झुकत नाही. म्हणून बाबासाहेबांचे विचार वाचाल तर विचारांची मशाल टिकवून राहील. भारत बलशाली होईल, भारत महासत्ताक होईल. भारतीय राज्यघटनेमुळे या देशाला सर्व जातीच्या धर्माचे लोक एका चौकटीत बांधून बंधुभाव प्रेम निर्माण करून भारत बलशाली बनेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. यावेळी उपस्थित बाळासाहेब काळमे, मंगलभाऊ इंगळे, सरपंच सुनंदा पाखरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश चावळे, बौद्ध उपासक उपासिका, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. चला आता आपण चौसाळा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यासाठी आणि श्रद्धांजली आदरांजली देण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. इथे आपण त्यांचं मत जाणूया की बाबासाहेबांच्या विचाराचं आणि या खरोखर लढाई ही मशाल कशी पेटवाल. चला बोला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एकच मूलमंत्र ध्यानात घ्यायचा आहे, सर्व मुलांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेव्हाच कुठंतरी आपण ज्या तळागाळात जीवन जगत आहोत, संघटित होऊ. तेव्हा संघर्ष केल्यानंतर आपण काहीतरी बनवू. एवढंच बाबासाहेबांनी लक्षात ठेवा. कोणत्या एका धर्माचे नेते नव्हते किंवा एका कोणत्या नव्हते होते, तर बहुजनांचे नेते होते. आणि बाबासाहेबांनी जे काही केलं ते अवघ्या बहुजन समाजासाठी केलं. म्हणून बाबासाहेब हे घराघरात आणि प्रत्येक बहुजनाच्या घरात पूजल्या गेले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. तेव्हाच बाबासाहेबाला हे श्रद्धांजली ठरेल की जेव्हा बाबासाहेब घराघरात पूजल्या जातील. समाजाला घडविले कुमारापरी तुम्ही मा, समाजाला घडविले. आज आपण चौसाळा नगरीमध्ये आलो आहोत. इथं महापरिनिर्वाण दिनानिमित्त खूप एक चांगले हुशार आणि तज्ज्ञ आणि खरोखर ज्ञानाचं एक हे गाव आहे. आणि याला गती देणं हे आपल्या सर्व समाजातील सर्व बहुजन बांधवाचं काम आहे. कारण की इथं जो प्रश्न निघाला आहे की बाबासाहेब हे त्या समाजाचे नाहीत, बाबासाहेब हे सर्व बहुजन समाजाचे आहेत. आणि बाबासाहेबांनी देशाला घटना लिहून खरोखर ज्ञानाचा आगर ठेवून हे आपल्याला खरोखर आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. आणि हे बहुजन समाजासाठी ज्ञान आहे आणि हे सर्वांनी प्राशन करणं आहे. म्हणून पुस्तकाचं मस्तक सुधरते, पुस्तकानं मस्तक सुधरते. ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर. म्हणून पुस्तकाचे कपाट निर्माण करा, ज्ञानाचा आगर निर्माण करा. आणि बाबासाहेबाची हे मशाल, शिवाजी महाराजाची मशाल, हे महात्मा फुलेची मशाल हे खरोखर पेटवा. जेणेकरून आपल्या ह्या विचाराची मशाल हे आपण पेटवली तर झगझगत राहिली तर निश्चित. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश चावळे, अंजनगाव सुरजी.